लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 26 जुलै रोजी गौरवशाली व ऐतिहासिक कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला। 1999 मध्ये भारतानं पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर पाकिस्ताननं विश्वासघात करीत काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सैन्य घुसवलं। पाकिस्तानची ही कुरापत लक्षात येताच भारतीय सैनिकांनी त्यांच्यावर जबरदस्त हल्ला केला। भारतीय लष्कराच्या साहसापुढे आणि अतुलनीय शौर्यापुढे पाकिस्तानच्या सैनिकांचा निभाव लागला नाही। त्यांचा या युद्धात दारुण पराभव झाला। भारतीय लष्करानं राबवलेलं हे ऑपरेशन विजय होतं। तेच कारगिल युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे। या युद्धाच्या आणि त्यामध्ये अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृती जतन ठेवण्यासाठी दरवर्षी 26 जुलै हा दिवस देशभर कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। या निमित्त लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, प्रत्यक्ष कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले निवृत्त सुभेदार मेजर कमल सिंग थापा, शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील, प्राचार्य सुरेश पाटील, संजीव बसहेत, हिरेंदर सिंग बिस्त, सुमित आले, राहुल वानकर, पीयूष सहारे, MS शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कारगिल युद्धामध्ये अमर झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी अमर रहे वीर जवान अमर रहे, जय हिंद, भारत माता की जय अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या। शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले। यावेळी निवृत्त सुभेदार मेजर कमल सिंग थापा यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या। समन्वयक मनीषा तिरकुंडे व काही विद्यार्थ्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं संयोजन समन्वयक मनीषा तिरकुंडे, चैत्राली जगताप, अक्षय पोटे यांनी केलं, तर सूत्रसंचालन मनाली सूर्यवंशी यांनी केलं।